ती दुसरी बाई म्हणते आजचे दिवस मला जमलंच नाही, सगळं गेलं तुझं, सगळं गेलं. याचा अर्थ कळाला तुम्हाला? ज्यांनी आनंद घेतलाय सोमनाथ भाऊ, ती माणसं दुसऱ्याला डवची देत. तसं आता ह्या गवळणींच्या मनात काय आलं, आपल्या सोबत कृष्ण दांडिया खेळतोय, रास खेळतोय. आहा, सगळ्या गवळणीला वाटलं आपल्यासारखं भाग्यवान कोणी एवढ्या वेळात वाटूस तर अरे काय झालं रे, अरे काहीच नाही रे, तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला बर का. असं आहे. काय भजन आहे बाबा, बाबा अकरू बाबा बघा. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे ऐकायसारखं आहे. ऐका बाबा अकरू बाबा जय भाऊ, ह्या दोन्ही गवळणीच्या मध्ये कृष्ण होता. कोणत्या बी दोन गवळणीच्या मध्ये कृष्ण असते ना दांडिया खेळताना स्टेप्स, तसं ती दोन्हीच्या मध्ये होता ना महाराज. त्या सगळ्याच गवळणींचा देव निघून गेला गेला. आता फक्त एकमेकीला विचार, तुझा तुझा तुझा. जय भाऊ वाळू आहे, वाळू तिकडं काय, अरे बोलो ना. हा, त्या वाळूवर त्या गवळणींनी बघितलं, पाय दिसले, पायाच्या खुणा 4 होत्या, पण 2 बाईच्या होत्या आणि 2 माणसाचे पाय होते. त्या गवळणी म्हणल्या हे बघ इकडेच गेले ते, आणि एकटं नाही ती गेली. ती कोण? राधी. कोण? चिडलेल्या गवळणी. थोड्या वेळानं ऐका ना जय भाऊ, ते 2 पावलं दिसायचे बंदच झाले. कोणचे? बायकांचे. आता 2च दिसायले माणसाचे, पण ते थोडे खाली वाळूत रुतलेले दिसायले.